नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आलेलो आहे डोंगर खंडाळा या परिसरामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत धन्वंतरीचं जे कंपोस्ट रिच आहे या कंपोस्ट रिचने काय बदल दिसून आलेला आहे शेणखताच्या ढिगाऱ्यावरती. ते जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तर सगळ्यात अगोदर तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या. भीमराव शामराव व्यवहारे, गाव? डोंगर खंडाळा. अच्छा. तर हे जे कंपोस्ट रिच आहे याच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती सुचवली होती? हे कोल्हे साहेबांना. अच्छा, हे शालिग्राम भाऊ कोल्हे यांनी तुम्हाला माहिती सुचवली होती. हो. अच्छा. तर हे कंपोस्ट रिच तुम्ही किती बॉटल आपल्या या शेणखताच्या ढिगारावरती हे किती ट्राली शेणखत होतं हे? अच्छा, जवळपास 30 ट्राली शेणखत या ठिकाणी हे होतं. आणि याचा तुम्ही किती बॉटलचा वापर केलेला आहे या ठिकाणी? या ठिकाणी 6 बॉटल. अच्छा, 6 बॉटलचा तुम्ही वापर केलेला आहे. बरं, याचा तुम्हाला काय बदल दिसून आलाय शेणखतामध्ये? बदल म्हणजे प्युअर हे झालं. दाखवू शकतो आपण हातामध्ये घेऊन. हे बघा, या ठिकाणी हे जे शेणखताचं जे आहे किती पद्धतीनं हे कुजलेलं आहे. हे चहा पत्ती सारखं तयार झालेलं आहे. हो. बरोबर आहे, म्हणजे चहा पावडर सारखं तयार झालेलं आहे. बारीक झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही समाधानी आहात या प्रोडक्ट पासून? हो. आणि आता हे कुठं चाललंय आपलं हे खत? हे आता विकलं आम्ही 4,000 रुपये. अच्छा, 4,000 रुपये ट्रालीनं गेलेला आहे. म्हणजे याचा तुम्हाला फायदा झालेला आहे. हो. बरं, तसं जर हे कुजवलं नसतं तर काय ट्राली गेलं असतं? 3,000 3,000. तर हे कुजवल्यामुळे 4,000 रुपये ट्राली गेलेला आहे. तर याचा तुम्हाला फायदा झालेला आहे. फायदा. आणि आज संपूर्ण बघू शकतो आपण या ठिकाणी हे जेसीबीनं आपलं ट्रॅक्टरद्वारे घेऊन जात आहेत. तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देणार या कंपोस्ट रिच बद्दल? हे जसं खत चांगलं होतं, चहा पत्ती सारखं होतं, बारीक होतं. अच्छा, ते शेतकऱ्यांनी टाकलं पाहिजे आपल्या शेणखताच्या ढिगाऱ्यावरती. हा, टाकलं. तर याच्यामध्ये शेणखतही आहे, कुटारही आहे, म्हणजे सगळंच मिक्स आहे मिक्स. आणि त्याचं संपूर्ण हे कुजलेलं आहे. तर धन्यवाद. जय धन्वंतरी.